हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर रावरंभा या सिनेमाच्या प्रीमियरसाठी आपण आलो आहे आणि या सिनेमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तुमच्या सगळ्यांचे आवडते अभिनेते साकारत आहेत. आणि खरं तर म्हणजे काय बोलू शंतनू सरांबद्दल, इतकी क्रेज आहे. म्हणजे आम्ही मध्यंतरी पोल केला होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये कोणता कलाकार तुम्हाला जास्त आवडतं. हायेस्ट वोट तुम्हाला होते शंतनू सर. सो सगळ्यात पहिलाच प्रश्न कसे आहे? हां, छान छान. मी मस्त. आत्ता तू हे सांगितल्याशिवाय माझ्या राजश्री मराठीच्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना मनापासून आभार तुमचे की तुम्ही इतकं प्रेम सातत्यानं माझ्या कलाकृतींवर माझ्यावर दाखवता आहात. खरंच इट मीन्स अ लॉट टू मी, कारण तुम्ही नाही तर आम्ही नाही. पण महाराजांची भूमिका तुमच्या नजरेतनं प्रेक्षकांनी पाहिली, तुम्ही जागवली ती भूमिका. पुन्हा एकदा या भूमिकेमध्ये येताना कसं वाटतं? फार सुंदर वाटतं. अतीव आनंद आहे या गोष्टीचा. मी सगळ्याच मुलाखतींमध्ये बोललो होतो की छत्रपती शिवाजी महाराज साकारणं हे प्रत्येक अभिनेत्याला, मला असं वाटतं, हे स्वप्नवत गोष्ट आहे आणि ती पुन्हा एकदा केव्हा वारंवार माझ्या वाट्याला येते आहे. ह्या इतकं भाग्यवान मी दुसरं कोणी नसेल असं मला वाटतं आहे. परत आईबाबांचे आशीर्वाद असावेत किंवा इकडचे सगळे ज्या कलाकृतींसाठी मला विचारलं गेलं त्यांचे जे निर्माते आहेत, दिग्दर्शक आहेत, लेखक आहेत, त्यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी परत माझ्यावर विश्वास दाखवला. आणि छत्रपती शिवराय करायला मिळणं हे फार अद्वितीय आहे, माहिती आहे का. कारण मी जसं म्हटलं की जेव्हा मी छत्रपती करायला घेतले होते तेव्हा मी त्यांच्याबद्दल जे काही वाचलं होतं ना, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वभावातले किंवा त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये इतके नानाविध कंगोरे आहेत ना की एका कलाकृतीमध्ये ते सगळे दाखवता येणं अशक्य कुठली गोष्ट आहे. त्यामुळे एक चॅलेंजिंग हे असं असतं ना की आपण ज्या कलाकृती करतो ना त्यातला जो टाईम स्पॅन किंवा त्यातल्या ज्या घटना किंवा त्यातली जी संहिता असते ना ती वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक वेळेला ना आपल्या त्यातला एक वेगळा स्लाईस आपल्याला लोकांसमोर, प्रेक्षकांसमोर दाखवायचा एक चान्स मिळतो आणि तो आत्ता रावरंभामध्ये पण मिळालेला आहे. पुन्हा एक गमतीची गोष्ट अशी की छत्रपती शिवराय मी रंगभूमीवर साकारले, महानाट्यात साकारले, सिरियलमध्ये साकारले, आता मोठ्या पडद्यावर साकारण्याचं एक स्वप्न जे होतं तेही पूर्ण होतं. तर आता मला असं वाटतं फक्त OTT राहिलं आहे, तेही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लवकरच होईल. ॲब्सोल्युटली. आणि खरंच म्हणजे मनापासून विचार केला तर ते सुद्धा 100% होईल. पण महाराजांच्या पोशाखामध्ये येणं, जसं लोकांचा विश्वास महत्त्वाचा आहे असं म्हणाला तुम्ही, सो ही खूप मोठी जबाबदारी आहे ही भूमिका साकारणं. म्हणजे दरवेळी एक वेगळी ऊर्जा 100% मिळत असणार जेव्हा तुम्ही त्या पोशाखामध्ये येता. कलाकार म्हणून काय फिलिंग असतं? फार दैवी असतं, माहिती आहे का. मी तुला सांगू, ॲक्च्युली छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचेच, म्हणजे केवळ छत्रपती शिवाजी महाराजच नाही तर छत्रपती संभाजी महाराज, शहाजी महाराज साहेब किंवा अनेक फार मोठे लोक आपल्या मातीत होऊन गेलेले आहेत आणि त्यांना आपण रिप्रेझेंट करतो आहोत आणि लोकांसमोर आणतो आहोत. तेव्हा ना हे कलात्मकरित्या जितकं चॅलेंजिंग असतं ना तितकंच फार जबाबदारीचं कामसुद्धा आहे. कारण आपला राजा आपण 130 करोड लोकांच्या समोर पेश करतो आहोत, सादर करतो आहोत. तर तो करेक्टच सादर झाला पाहिजे, त्याच अभिमानाने तो त्या लोकांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे, ह्याची काळजी डेफिनेटली घेतली जाते. आणि जसं मी तुला म्हटलं तसं की संहिता जेव्हा आपल्याला फार तगडी मिळते ना, आत्ता रावरंभाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमचे सगळ्यांचेच आवडते लेखक प्रताप गंगावणे सर यांनी ह्याचं लिखाण केलेलं आहे. त्यामुळे काय सर लिहितात यार, सिद्धहस्त लेखक आहेत ते आणि त्यांचा ना इतिहासाचा प्रचंड गाढा अभ्यास आहे. त्यामुळे ना मी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज ह्याच्यात करत होतो स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये, तेव्हाही प्रताप सरच ते लिहित होते. जेव्हा मला कधी काही डाऊट यायचा की अरे हे काय होतं, ह्याच्या आधी काय घडलं होतं, ह्याच्यानंतर काय घडणार आहे, तेव्हा सरांकडे किंवा आमच्या संपूर्ण टीमकडे ना त्याची ऑफ हँड माहिती होती. त्यामुळे एका कलाकारासाठी ना ते फार सोपं जातं आणि हा विचार पुन्हा एकदा लोकांसमोर पोचवण्याचं एक सत्कार्य आपल्या हातून घडतं आहे. ही भावना फार मोठी आहे. पण रावरंभा इतिहासाच्या पानांमध्ये दडलेली ही प्रेम कहाणी प्रेक्षक आता मोठ्या पडद्यावर पाहणार आहेत. पण जेव्हा ही कथा तुम्ही पहिल्यांदा ऐकली किंवा सिनेमाबद्दल पहिल्यांदा ऐकलं, काय सगळ्यात पहिला विचार? खूप छान होतं. आपल्याला ना मराठीमध्ये मी नेहमी असं मानतो की कॉन्टेंट इज द किंग मराठीमध्ये. सो ह्याच्यात रावरंभामध्ये महाराजांच्या काळातली एक लव्ह स्टोरी, एक प्रेम कहाणी, त्याचबरोबरीने ती केवळ प्रेमकहाणी न राहता महाराजांच्या काळात लोकांची जगण्याबद्दलची जी काही निष्ठा होती ना ती
पण ह्यातनं अधोरेखित होते. त्यामुळे या दोन्हीचा एक संगम इतका फार छान आहे, तो किंवा एक अमालगमेशन आहे की कॉन्टेंट कमाल आहे, त्याचबरोबरीने त्याचं एक्झिक्युशन ना फार भव्य लेवलवर झालेलं आहे. आपली सगळ्यांचीच ना ते करायची इच्छा असते, पण कधी कधी कुठे काही त्रुटींमुळे ना त्या कमी पडतात. पण ह्याच्यात ना तू VFX म्हणू नकोस, ॲक्शन म्हणू नकोस, संहिता लिखाण तर आहेच, दिग्दर्शकाचं विजन म्हणू नकोस. DOP संजय दादा आहेत, संजय जाधव सर, हू इज द बेस्ट DOP दॅट वी हॅव. सो त्यांच्या नजरेतून ही कथा लोकांपर्यंत पोहोचणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आहे, त्यामुळे तो एक नॉस्टॅल्जियासुद्धा आहे. यावेळेसचं जसं मी म्हटलं की तेव्हाचे जे विचार होते लोकांचे, म्हणजे सगळं आपापल्या घरात जे जे काही चालू आहे, पण स्वराज्याच्या समोर दुसरं काहीही नाही. म्हणजे हे बोलताना पण माझ्या अंगावर काटा येतो, माहिती आहे का, की काय निष्ठा असेल त्या लोकांची. म्हणजे माझा राजा संपला विषय, ह्याच्या पुढे काही बोलायचं नाही. आणि तो राजा का, तर स्वराज्यासाठी माझ्यासाठी लढणारा तो राजा आहे, त्याच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. ही जी निष्ठा ह्या फिल्ममध्ये दडलेली आहे ना, ती ड्रायव्हिंग फोर्स आहे असं मला वाटतं. सो ऑल अँड ऑल नक्की ही बघावी, कारण चित्रपटचं काय म्हणूया आपण, प्रोडक्शन व्हॅल्यूज म्हणूया, ते पण 10 on 10 आहेत. आणि त्याचबरोबरीने कॉन्टेंट जो सगळ्यांना आवडतो तो पण अफलातून आहे. अगदी. पण सिनेमाबद्दल तर मला कळलं आणि भूमिकेबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण छत्रपती शिवाजी महाराज ही जेव्हा व्यक्तिरेखा शंतनू मोघे साकारतात, तेव्हा कोणत्या कडे ते विशेष लक्ष देतात किंवा कोणत्या गोष्टीचं भान बाळगतात? खरं सांगू, मी ह्याच्यावर ना एक फार माझा वेगळा विचार आहे. वेशभूषा, रंगभूषा ही फार महत्त्वाची असते अशी जेव्हा कॅरेक्टर्स आपण निभावतो तेव्हा. पण ना तो झाला एक भाग. एक अभिनेता म्हणून मला नेहमी असं वाटतं ना की जी कॅरेक्टर्स, जी व्यक्तिरेखा आपण पोर्ट्रे करणार आहोत ना, त्या व्यक्तिरेखेची जर मानसिकता आपल्याला लक्षात घेता आली ना, तर आपल्याला ते करणं फार सोपं होतं. आणि छत्रपती शिवरायांच्या बाबतीत तर असं आहे ना की इतकं काही काही लिहून ठेवलं गेलेलं आहे, इतके खंड आहेत त्यांच्याबद्दल लिहिलेले. त्यामुळे ना ते कुठेतरी तुमच्या ह्या कलाकृतीशी निगडीत जे काही त्यांच्या ज्या घटना आहेत ना, त्या जर तुम्ही वाचन केलं त्याचं, तर ना तुम्हाला साधारण ती मेंटॅलिटी, तुम्हाला साधारण तो त्यावेळेचा त्यांचा विचार हे कळतं. आणि मग ते एकदा तुम्हाला स्वतःला डायजेस्ट झालं की मग कलाकृतीतून ते लोकांपर्यंत पेश करणं हे फार सोपं जातं. सो दिस इज अ प्रोसेस ऑफ एनी ॲक्टर विच आय थिंक, आणि मीही तेच फॉलो करतो. त्यामुळे ऑफकोर्स येस, कॅमेराज आहेत, लाईट्स आहेत, टेक्निक आपल्या सगळ्यांसमोर आहे, वेशभूषा आहे, रंगभूषा आहे, पण त्या कलाकृतीतून खरंच जर त्या व्यक्तिरेखेचा विचार आपल्या लोकांपर्यंत पोहोचवता आला ना, तर ते सगळ्यात मोठं यश आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी हे तसंच फॉलो करतो डेफिनेटली. रावरंभा तर रिलीज होतोय, पण त्याचबरोबर सफरचंद हे नाटक सुद्धा जोरदार चाललंय आणि 50 प्रयोगांचा टप्पा गाजतोय आणि खूप छान रिव्ह्यूज आहेत. सो काय आज या निमित्तानं सांगायला हवं? अरे ज्यांनी सफरचंद आत्तापर्यंत बघितलं नसेल त्यांना मी पुन्हा एकदा तुमच्या मार्फत हे आवाहन करतो की नक्की या सफरचंद बघायला. आत्ता सध्या मराठी रंगभूमीवर इतकं काहीतरी भव्य आणि इतकं काहीतरी वेगळं खरंच चाललेलं नाही आहे असं मला वाटतंय. हे माझं प्रोजेक्ट आहे म्हणून मी हे म्हणत नाही आहे, पण थोडक्यात सांगतो, काश्मीर इश्यूवर हे नाटक आहे. सफरचंद या नावाने बऱ्याच जणांच्या हे लक्षात येतं. आणि काश्मीरमध्ये जेव्हा आपण टुरिस्ट म्हणून जातो तेव्हा आपण दरवेळेला असंच म्हणतो, हमी असतो, जन्नत अगर जहाँ कहीं है तो यहाँ है. पण हे आपण 7 दिवस जातो ना, तेव्हा हे सगळा नजारा बघतो आणि ठरवतो. पण काश्मीरमध्ये राहणारा, तिकडच्या LOCच्या जवळपास राहणारा लोकलाईट काय भोगतो हे जर बघायचं असेल तर नक्की सफरचंद बघा. खरंच मला सुद्धा बघायचं आहे ते नाटक. पण रावरंभा तयार झालाय आणि 26 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येते प्रेम कहाणी. काय सगळ्या आवडत्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल, कारण प्रेक्षक खूप उत्सुक आहेत या सिनेमासाठी आणि तुम्हाला पुन्हा एकदा महाराजांच्या भूमिकेत बघा. नक्कीच तुमचं हे आत्तापर्यंत मला लाभलेलं प्रेम, ही जी माया, हा जो लोभ आहे तो तसाच राहू दे, दिवसेंदिवस तो वृद्धिंगत होऊ दे. आणि रावरंभा हा चित्रपट 26 तारखेला तुम्हाला सगळ्यांच्या भेटीस येतो आहे, याचं लोकार्पण होतं आहे असं आपण म्हणूया. तर तुमच्या जवळच्या नजीकच्या चित्रपटगृहात जाऊन रावरंभा हा चित्रपट नक्की बघा. धन्यवाद. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तुम्हाला सिनेमासाठी. थँक्यू.